9,999 पायऱ्या, उंच दऱ्या आणि हजारो वर्षाचा इतिहास, जिथे साक्षात देवाचे वास्तव्य आहे असं मानलं जातं. हो, आपण बोलतो गुजरातच्या जुनागडमध्ये असलेल्या गिरनार पर्वताबद्दल. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. मी सध्या इथल्या एक नायऱ्याच्या पेट्रोल पंपवर थांबलो. तर काल रात्री काय झालं, मला खूप अशी झोपसारखं वाटत होतं. जेवण केल्यानंतर थकवासारखं आलं होतं. तर समथिंग मी जेव्हा सोमनाथवरून मी निघालो तर 40 किलोमीटर अंतरावर मी आहे ना इथे इथल्या एक नायऱ्याच्या पेट्रोल पंपवर थांबलो. आणि इथल्या एका स्टाफशी मी बोललो की मित्र, मला फोन चार्ज करायचं होतं यार, कारण की माझ्या फोनमध्ये पण चार्जिंग नव्हते. फोन चार्ज करतो म्हटलं आणि त्याला म्हटलं मला थोडासा आराम पण करायचा आहे. तर त्यांनी मला ही इथे बाज दिली होती. तर त्या बाजीवरच मी मस्त झोपलो आहे आणि फोन चार्ज करायला लावून टाकला. मला काय माहीत होतं की मी म्हटलं एखाद तासामध्ये उठून आहे ना गिरनारला जायचं म्हटलं जुनागडला. पण काय झालं, मला इतकी गाढ झोप लागली की अचानक 2 वाजता जाग आला आणि 2 वाजता मला गिरनारचा ट्रॅक चालू करायचा होता. तर माझ्यासमोर प्रश्न पडला की यार आता कसं करायचं. म्हटलं होऊन जातो, फ्रेश रेडी होऊन जातो आणि निघतो मस्त गिरनारसाठी. पण 1 तास मी असाच घालवला. मला प्रश्न मनात येत होता की यार आता जायचं की नाही जायचं की नाही जायचं. तर थोडा फ्रेश वगैरे झालो. मग अचानक माझ्या डोक्यात विचार आला की आजचा वार कुठला आहे. मी बघितलं आजचा वार हा गुरुवार आहे. म्हटलं आज तर जाच लागते, कारण की स्वामींना बोलवलेला, दत्त महाराजांनी बोलवलेलं आहे मला तिथे गिरनारला. मी स्वतःने चाललेलो, त्यांनी मला बोलवलेलं आहे. त्यांचा जेव्हा आदेश आला ना, त्यामुळेच मी आज चाललेलो. आजचा गुरुवारसारखा दिवस आहे, गुरुचा दिवस आहे. त्या दिवशी मी गिरनारला जात आहो. म्हणजे विचार करा ना, मी आजपर्यंत कॅलेंडर बघितलं नाही इतक्या दिवसापासून, पण आज गुरुवार आहे म्हणून मला असं मनातून इच्छा झाली की स्वामींनी मला बोलवलेलं आहे. स्वामीच्या दर्शनासाठी, महाराजांच्या दर्शनासाठी तिथे जायचं गिरनारला. 10,000 पायऱ्या असल्या तरी ते मी पूर्ण करून राहीन, म्हणून तो एक श्रद्धाभाव माझ्या मनामध्ये आला. आणि मी म्हटलं का नाही, भले 4 वाजो 5 वाजो, पण मी गिरनारला जाणार आणि चढाई करणार. तर आता सध्या 4 वाजलेले आहे. इथून पोहोचायला मला 1 तास लागेल, म्हणजे 5-5:30च्या जवळपास मी पोहोचेल तिथे. आणि मी ट्रॅक सकाळी चालू करेल, 6 वाजता तरी चालू करेल. महाराजांच्या दर्शनाशिवाय आज तर जाणं शक्यच नाही. दर्शन होणार म्हणून मनातून मित्रांनो, स्वामींची यातना आलेली आहे म्हणून मला जावं लागेल. मला गाडी चालवताना झोप येत होती, तर मी विचार केला की चला चाय पिऊया. पोचलो महाराजा आपल्या दर्शनासाठी. दारी आलेला हो, आता लवकरच येतो. सध्या मी गिरनारला पोचलेलो. करेक्ट है ना अंकल? हे ऑटोवाले काका है, यांना मी विचारत होतो. मतलब मैं इनसे पूछ रहा था कि दर्शन के लिए कैसे जाना है. तो अंकल आप बता सकते कुछ? आगे से जाएगा, इधर रखने का पार्किंग है ना गाड़ी का. अच्छा, यहाँ पे गाड़ी पार्क करने का. और ऊपर चढ़ने के लिए कैसा है अंकल? 1 किलोमीटर है यहाँ से. तो ये सीधा जो वो महादेव का मंदिर है यहाँ है. अच्छा, भवनाथ महादेव मंदिर है नहीं है. हाँ. तो अंकल और मेरा एक इशू था. मेरे पास है ना इतना सारा लगेज है, तो रखने के लिए कुछ बता सकते हैं? अब गाड़ी इधर पार्किंग है ना, इधर रख दो तुम. इधर से चलते जाएगा, मैं मुक जाएगा. 50 रुपया लेगा. अच्छा, तो चलते जाएगा तो इधर से निकल जाएगा, नो रास्ता जाएगा सीधा. नहीं, बट ये सामान मुझे रखना था अंकल, उसका कुछ बता सकते कहाँ पे रख सकते हो? सामान तो रखने हैं ना, तो यहाँ दुकानें नहीं रख देने का है, बाजू में दुकान है वहाँ पे. हाँ वहाँ. तो ये सीधा रास्ता जाता है क्या गाड़ी? वो सीधे रास्ता पर गाड़ी नहीं आ रहेगा. गाड़ी का पुलिस वाला आएगा तो लगता जाएगा. पार्किंग में बड़ी है तो कोई दिक्कत नहीं है. हाँ अंकल, सही कहा आपने. गाड़ी पार्किंग पर लगा देता हूँ, बट ये जो नज़ारा है ना अंकल, वो काफ़ी भयंकर वाला नज़ारा है. आपको भी दिख ही रहा है. मतलब वो सूरज उग रहा है पीछे से पहाड़ों के, वो धूप पे मजा नहीं है तो चालू हो जाएगा. 5,000 पायरी जाएगा, 5,000 चलते जाएगा. ना अंकल, देखिए अभी भगवान के दर्शन के लिए आए ना,
ये रोप वे वाला चीज़ अगर मैंने चालू कर दिया ना तो गलत हो जाएगा। चल जाएगा यार। तो ये 10,000 जो सीढ़ियाँ है वो चिड़िया है। वो चढ़ते हुए जाना है अपने को, ऐसा है। आपका नाम अंकल? होगा। होगा। आप यहाँ पे रहते हो प्रॉपर हो? वो जूनागढ़। अच्छा अच्छा। और नाश्ते के लिए बताओ अंकल, सुबह से भूखा हो। नाश्ता यहाँ मिलेगा भाई, ऊपर ऊपर मिलेगा ना, वो बाजू वाले उधर ही है। अच्छा अच्छा, ओके। चलिए, थैंक यू सो मच अंकल, आपने अच्छी इन्फॉर्मेशन दी, थैंक यू सो मच। मेरा नाम नितिन वानखेड़े है, मैं नागपूर महाराष्ट्र से हूँ और मेरा चॅनल आहे नितिन रोड डायरीज करके। सध्या मी गिरनार या स्थळी आलेला आहोत आणि तुम्हाला दिसत असेल खूप मोठा पर्वत आमच्या मागे समोर उभा आहे आणि समोरच तिथे शिवजीचं ते टेम्पल आहे। आपण तिथे विजिट करूया, पण त्याही पूर्वी मला भूक लागलेली होती, तर मी इथल्या एका लोकल शॉपमध्ये आलेलो आणि आपण इथे पोहा खाऊया। हो मित्रांनो, पोहा ॲक्च्युली पोहा आहे आपल्याला थोडंसं आधार तरी देणार बाकी वस्तूपेक्षा, तर इथे आपण पोहा खाऊया आणि त्याच्यानंतर आपण दर्शनासाठी जाऊया। प्रयत्न करणार आपण की आपण स्टेअर्सनीच जाऊ। अंकलनं तर यानं मला घाबरून टाकलं, 50 रुपये प्लेट पोहा म्हटलं, मग त्याच्यानंतर 30 म्हटलं, हां ठीक आहे बेटर आहे। 30 रुपये प्लेट भी खूब कमी है। अंकल मंदिर के लिए कहाँ से रास्ता है, मंदिर के लिए? अच्छा, कि ये सुबह का मेरा पोहा करा लिया है। अला पोहा गोड़ भेटला रे। तो ऊपर मतलब जो रैपर्स वाली चीज़ें रहती है, प्लास्टिक की चीज़ें रहती नहीं लेके जाना पड़ता है ना? बिस्किट ले जाना हो तो भी खोल के ले जाना पड़ेगा। अच्छा ऐसा है, काफ़ी तकलीफ वाला चीज़ है मतलब। खा के फेंकते हैं ना कचरा, इसलिए। नहीं करेक्ट है, ये सारी चीज़ें करेक्ट है। अच्छा मुझे है ना एक और चीज़ पूछना था, कितना समय लगता है अगर? 4 घंटा जाने का, 4 आने का। ओके, मतलब ऐसा 8 घंटा लगेंगे ऑलमोस्ट। आराम से जाओ, धीरे-धीरे। हाँ हाँ, नहीं वैसे ट्रैकिंग का तो मुझे अच्छा अनुभव है, तो थोड़ा सा थकावट नहीं आती है, बट धीरे चले जाना। हाँ। जितना धीरे चलेगा इतना ठाक कम लगेगा। अच्छा फास्ट चलोगे तो थक जाओगे। सही कहा अंकल। नाही अंकलच्या गोष्टी खूप जबरदस्त आहे, त्यांनी जे जे सांगितलं ते परफेक्ट आहे, कारण की आहे ना आपण रॅपर्स वगैरे करतो तिथे कचरा करतो आणि आपण कसं निसर्गप्रेमी असलं तर चांगली गोष्ट आहे। नहीं तो लोग क्या करते हैं, ये सारी चीज़ें खाते और फेंक देते हैं, उसके उससे कचरा हो जाता है पूरा होना, और उसी की वजह से प्रदूषण बढ़ता है ना? तो जंगल में जाना है ना, अभी यहाँ से जंगल चालू हो गया। यहाँ से ना, तो अंकल मुझे ये मेरे जैसे बैग्स है तो उसके लिए कितना चार्ज है? 2 बैग है ना। हाँ 100 रुपया तो का। चलो कोई बात नहीं। और गाड़ी यहाँ पे लगा दूँ? गाड़ी साइड में लगा दो, सब पड़ा है वहाँ लगा दो, ठीक है, कोई नहीं हटेगा। ओके। नहीं तो यहाँ पे साइड में आपके दुकान के इधर यहाँ नहीं, उधर लगा दो। उधर ही लगा दूँ ना? ठीक है ठीक है। यहाँ तो अंदर गाड़ी जाता है नहीं। अच्छा अच्छा, तर ठीक आहे, आपण आहे ना सध्या आपले जे बॅग्स आहे यांच्याकडे ठेवून देऊ आणि मग दर्शनासाठी स्टार्ट करू। मी दोन्ही बॅग इथे ठेवतो आहे यांच्या शॉपमध्ये, त्यासाठी त्यांनी 100 रुपीज़ मला चार्ज केलेला आहे आणि इथे पाण्याची बॉटल चालत नाही, तर आपल्याला हाँ तो अपने को ऐसा ही बॉटल लेना पड़ेगा। ये है इंडिया फर्स्ट कंपोजेबल बॉटल गिरनार प्रीमियम वॉटर, तर ही आपल्याला घ्यावी लागेल, याच्याशिवाय चालणार नाही, दुसऱ्या पाण्याच्या बॉटल चालत नाही, तर आपण याला परचेस करूया। एक 30 रुपीज़ की है ना अंकल? 30 रुपयाला बॉटल आहे। वरती गेलं की याचे रेट वाढतात असं अंकल सांगते, ऊपर जाने के बाद थोड़ा रेट बढ़ता है ऐसा आप बोल रहे हो ना? 60 रुपया, 80, 100, जैसे ऊपर चढ़ोगे हाँ, ऐसे भाव बढ़- खुला पानी नहीं मिलता अंकल वहाँ पे? बारिश का भरा हुआ हो, गई साल का कोई नहीं पीता। अच्छा, तर ही 30 रुपयाची बॉटल आपण इथून परचेस करूया आणि प्रवासाला सुरुवात करू। तर इथे 9,999 पायऱ्या, म्हणजे इथली जी पहिली पायरी आहे तिला सोडून त्याला 9,999 पायऱ्या। तर आपण ट्रॅक चालू करूया। इथे चेकपोस्टसारखंच आहे, चेकिंग केली जातं इथलं, जसं मी सांगितलं की प्लास्टिकची कुठलीच वस्तू इथे चालत नाही। तर जसं की इथे आहे ना शिखरावर जसं आपल्याला चढायला सुरुवात करतो पायऱ्यांसाठी, तर पहिले इथे आहे ना आपली बॅग चेक केली जातं, त्यामध्ये पाण्याची बॉटल जे बिस्लरी वगैरे नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं की गिरची जी बॉटल आहे ती पाहिजे आपल्याला, प्लास्टिकची पन्नी चालणार नाही, तर ती त्यांच्याकडची जी थैली आहे ती प्रोव्हाइड करतात। म्हणजे जसं माझ्याकडे आहे ना चिवडा होता, यार मला भूक लागली होती म्हणून मी चिवडा घेऊन आलो आणि आहे ठीक आहे एन्जॉयमेंटसाठी वरती।
अंकल कितना घंटा लगता है जाने के लिए? 6-7 घंटा। और उतरने के लिए? अरे बाप रे, 3-4 घंटे। नहीं, उतरने का कोई दिक्कत नहीं, चढ़ने का रहता है। वापस आ जाते हैं और उतरने के लिए। अच्छा अच्छा अच्छा। चढ़ने के लिए 4 घंटा तो लगेगा। हां हां। तर त्यांनी मला पन्नी प्रोव्हाइड केलेली आहे आणि बघा पूर्ण प्लास्टिक काढून घेतलेलं आहे. चलिए, थैंक यू सो मच. वैसे तो लेके ही नहीं जाना चाहिए प्लास्टिक वगैरह, ऊपर में सच में गंदगी कर देते लोग और वही नेचर को हानि हो जाती है. स्वच्छ गुजरात और स्वच्छ गिरनार. हां. तर जसं जसं आपण गिरनारला सुरुवात केलेली आहे तर मनात आनंदाचा भाव एक वेगळाच येतो आणि सर्वात पहिला जी पायरी आहे ती आपण चढतोय. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे मला ट्रॅक करण्याचा खूप एक्सपिरियन्स आहे, तर मला थकव्याची जाणूव नाही होत. 10,000 पायऱ्या आहेत, त्याला 4 तास म्हटलेल्या, पण आपण 2 तास या 3 तासामध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया. हो, 2 तास किंवा 3 तासामध्ये कवर करूया. तर मित्रांनो, 9,999 पायऱ्या, उंच दऱ्या आणि हजारो वर्षाचा इतिहास, जिथे साक्षात देवाचे वास्तव्य आहे असं मानलं जातं. हो, आपण बोलतो गुजरातच्या जुनागडमध्ये असलेल्या गिरनार पर्वताबद्दल. जर तुम्ही येथे जाण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला या पर्वताचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण गिरनारच्या अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्ही ऐकल्या नसतील.